आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो आहोत बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आनंद शेळके सर, जे मागच्या 10 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतात. बेसिकली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असेल आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स असेल याच्यावर ते काम करतात. तो त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारावंसं वाटेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे तुमचं शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? तर माझं प्राथमिक शिक्षण हे बुलढाण्यातच झालेलं आहे. भारत विद्यालय बुलढाणा इथे माझं प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंत पूर्ण झालंय. नंतर मी शिवाजी विद्यालयामध्ये 11वी-12वी सायन्स कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर आमच्या शेजारी एक माझा मोठा भाऊ म्हणजे मित्रासारखा आहे, तो राहायचा. तर त्यांनी सिव्हिल केलेलं होतं आणि त्याच्याकडून बऱ्याचशा गोष्टी मी लहानपणापासून ऐकत आलो होतो सिव्हिल बद्दल. तर मग पुढे चालून आपल्यालाही सिव्हिलच करायचं असं मनाशी ठरवलं होतं. आणि 10वी-12वी नंतर मी डिप्लोमा केलेला आहे सर, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर येथे. त्यानंतर डिप्लोमा नंतर मी राममेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बडनेरा अमरावती येथे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्ष मी पुण्यामध्ये मिलेनियम इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडला जॉब केला. त्यानंतर स्वतःचं काहीतरी सुरू करायचं या हेतूने मग स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं गव्हर्नमेंटला. प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचे माझे कामं सुरू केले आणि आज इथपर्यंत आलोय की माझे 100+ प्रोजेक्ट कंप्लीट झालेले. क्या बात आहे. आणखीन एक तुमच्या प्रवासातला टप्पा हवाय, तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर जसं तुम्ही म्हटलात की मी पुण्यात पहिले प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही पुन्हा बुलढाण्यात तिकडे परत आलात आणि त्याच्यानंतर जो स्वतःचा वैयक्तिक प्रोजेक्ट पहिला घेतलात, तोपर्यंत स्ट्रगल कसा होता आणि त्या पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? तर सुरुवातीचा प्रोजेक्ट हाती घेतला तो म्हणजे ऍक्च्युली माझा नव्हता, तो माझा मित्र पहिले कॉन्ट्रॅक्टर होता, त्याच्याकडून मी सबलेट केला होता. तो 1 लाखाचं सुरुवातीचं मी काम केलं होतं. एक रोड पॅचेस असतात, WBM रोड होता तो, म्हणजे कच्चा रस्ता म्हणतो ज्याला आपण, त्याच्यावरचे पॅचेस भरण्याचं काम होतं ते. तर ते 1 लाख रुपयाचं काम मी शेगाव तालुक्यामध्ये जाऊन केलं होतं 4 दिवसामध्ये. आणि त्या कामातून मला एक असा अनुभव आला की जॉब केल्यापेक्षा मला जे त्या कामातून 4 दिवसामध्ये जे काय प्रॉफिट मिळालं त्याच्यातून मला एक कळून गेलं होतं पहिल्याच कामामध्ये की आपल्याला जॉबपेक्षा बिझनेस केलेला कधीही चांगलं. मग तिथून माझी सुरुवात झाली काम करायची. क्या बात आहे. सो आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आता 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केले आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे. तर या प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला एक कायम जाणवलं असेल की या क्षेत्रामध्ये कामगारांचं आणि त्यातल्या त्यात अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? तर कामाचा अनुभव असलेले कामगार आपल्या कामावरती असलं तर त्याचा बेनिफिटच होणार आहे आपल्याला. अकुशल असले तर कसं त्यांना त्यांच्या मागे कोणीतरी सतत पाहिजे, नाहीतर मग साईटवरती वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सिडेंट होऊ शकतात. सेफ्टी मेजर्स घेतले गेले पाहिजे प्रॉपर साईटवरती, त्याचं त्यांना ज्ञान असलं पाहिजे. किंवा जे काही इक्विपमेंट्स असतात साईटवरती ऑपरेट करायचे त्याचं नॉलेज नसलं तर त्याच्यामधून पण काहीतरी त्यांना हानी होऊ शकते. तर त्याच्यासाठी एक स्किलफुल लेबर असले तर आपल्याला तेवढं स्मूथनेस भेटतो कामामध्ये. बरोबर आहे. दुसरं, या क्षेत्रामध्ये आता तंत्रज्ञानाची सुद्धा खूप मदत तुम्हाला होतीये. तर आता तंत्रज्ञानाची कशी मदत तुम्हाला रोजच्या कामामध्ये होते? सॉफ्टवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू काय सांगू शकाल? सॉफ्टवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर जे काय आपले सिव्हिलशी रिलेटेड सॉफ्टवेअर्स आहेत, ऑटोकॅड झालं, रिवेट झालं, कटिया झालं, याच्यामध्ये आपण पहिले जसं सगळं हाताने होतं, सगळं ड्रॉइंग्स वगैरे सर्व मॅनमेड होते. तर मशिनरीमुळे त्याचं आपल्या याच्यामुळे त्याला थोडासा स्पीड आलेला आहे आणि एक चांगलं प्रेझेंटेशन देता येतं त्याच्यामुळे. बरोबर, बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता, तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं ऐकलं असेल म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण खरं तर दर्जेदार घर बांधावं, जे दीर्घायू टिकेल असं बांधावं आणि कस्टमरचं तर म्हणणं असतं की बजेटमध्ये करून द्या. तर बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही मग कसा साधता? सर, आपलं बजेट आणि क्वालिटीचा विचार केला तर आपण पहिले प्रिफरन्स क्वालिटीला देतो. आपल्या बजेटमध्ये बसत असेल तर आपण त्या प्रोजेक्टला हात लावतो किंवा मग आपण त्या प्रोजेक्टमध्ये हात घालत नाही. कारण आपलं एक रेप्युटेशन आहे, ते कुठे
खराब होता कामा नये. दुसरं, तुम्ही आता काही शासकीय प्रकल्पांवर सुद्धा कामं करताय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तर त्या प्रकल्पांची साधारणपणे नावं काय आहेत आणि कुठल्या प्रकल्प आहेत ते? गव्हर्नमेंट प्रोजेक्ट. गव्हर्नमेंटमध्ये सर आपण सर्व प्रकारची कामं करतो. आतापर्यंत मी WBM रोड झाले, कॉन्क्रीट रोड झाले, बिट्युमन रोड झाले, किंवा पुलाचं काम झालं, किंवा सभागृह झाले, सभागृह झाले, असे वेगवेगळ्या प्रकारचे कामं आपण केलेले आतापर्यंत. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की समजा तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी आहात, तुम्ही इंजिनियर आहात, तरुण आहात, तर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक आपण मुद्दा डोळ्यासमोर आणला, तर तुमच्या डोळ्यासमोर असे कुठले पॉइंट्स येतात की ज्या मुद्द्यांवर आता खरं काम करणं गरजेचं आहे एक इंजिनियर म्हणून सुद्धा, आणि तर बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असे कुठले मुद्दे वाटतात तुम्हाला? सर आता तर सध्याच्या परिस्थितीमध्ये विचार केला तर जेव्हापासून आता सध्या जे आमदार आहेत बुलढाण्याचे, धर्मेंद्र संजयभाऊ गायकवाड, हे जेव्हापासून बुलढाण्याचे आमदार झालेले आहेत तेव्हापासून बुलढाण्याचा विकास हा खूप झपाट्याने झालेला आहे. म्हणजे बुलढाण्याचे मागच्या 5 वर्ष आधी जर आपण पाहायला गेलो तर त्या कारकिर्दी बाकी MLAच्या कारकिर्दीमध्ये जे कामं झाले नाही ते संजय भाऊंनी करून दाखवले. आणि मला तरी आता काही असं वाटत नाही, त्यांचं व्हिजनच एवढं चांगलं आहे की कामं भरपूर झपाट्याने चालू आहे, सर्व विकास होतोय. आपण एक चक्कर जरी मारली सर गावामध्ये तर आपल्याला विकास दिसून येईल, रस्त्यावरच दिसून येईल. दुसरं, आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो असा काही वेगळा होता, नवीन होता, काहीतरी ते नवीन तंत्रज्ञान वापरलंय किंवा तो करताना जास्त समाधान मिळालं, तुम्हाला आनंद मिळाला? सर आतापर्यंत मी बिट्युमनचं काम कधी केलं नव्हतं. मागच्या 3 महिन्या अगोदरच मी एक बिट्युमनचा रोड कम्प्लीट केलेला आहे. तर त्याचं सर्व प्रोसेस जी होती माझ्यासाठी नवीन होती. तो एक अनुभव थोडा वेगळा वाटला मला. बाकी तर रेग्युलर कॉन्क्रीटमध्ये आपण काम करतोच, RCC म्हणजे कन्स्ट्रक्शन असो किंवा रोड असो. बिट्युमनचा अनुभव माझ्यासाठी नवीन होता आणि चांगला होता. बरोबर. दुसरा असा एखादा प्रकल्प सांगता येईल का की ज्याच्यावर काहीतरी आव्हान आल्या किंवा अडचणी आल्या, समस्या आल्या, आणि त्या अडचणींवर तुम्ही कशी मात केलीत? सर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या लोकेशनला काम करतो तेव्हा वेगवेगळे चॅलेंजेस तर येतातच पुढे. मग तिथले लोकॅलिटीचे असो किंवा मटेरियल सप्लायचे असो, व्हॉटेव्हर जे काय असतील ते चॅलेंजेस प्रत्येक कामात असतात, ते ओव्हरकम करून काम पूर्ण करावं लागतं. नंतर या क्षेत्रात आता जे तुमचे ज्युनियर्स येत आहेत, म्हणजे पहिलं पाऊल ठेवणार आहे त्या क्षेत्रामध्ये, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? सिनियर म्हणून मी त्यांना हा एकच सल्ला देईल की आपण आपल्या फील्डचा पहिले आपण अनुभव घ्यावा आणि अनुभव घेऊन बिझनेस कडे वळावं आणि उद्योजक होण्यावर भर द्यावा जॉब केल्यापेक्षा. ओके. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तू साधारणपणे काय पॅरामीटर बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? तर स्टीलची गुणवैशिष्ट्य काय सांगाल, पॅरामीटर्स काय सांगाल? स्टीलची क्वालिटी, नंतर त्याचं युनिफॉर्म वेट, नंतर त्याची डक्टिलिटी आणि युनिफॉर्म साईज, या 2-3 महत्त्वाच्या घटना. ओके. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर आजपर्यंत वापरलंय का? 2-3 रेसिडेन्शियल प्रोजेक्टला आपण आयकॉन स्टील वापरले आहे. आणि राहुल सर जे आहेत, राहुल गायकवाड सर, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण जेव्हापासून आलो तेव्हापासून आयकॉनच वापरतो. आणि त्या सर्व्हिस म्हणून पण तुमचा आणि प्रॉडक्ट म्हणून पण कसा आहे अनुभव सगळा? नाही, माझा अनुभव आयकॉन स्टील बद्दल खूप चांगला आहे. आम्ही म्हणजे 2 ते 3 वर्ष झाले वापरतोय आणि चांगलं म्हणजे क्वालिटी चांगली आहे. ओके. सो हे होते इंजिनियर आनंद शेळके सर, आणि त्यांनी आपल्या अनुभवाबद्दल, आजवरच्या प्रवासाबद्दल आपल्याला या सगळ्यामध्ये बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर माहिती दिली. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.